हॅलो गाईज, मी इथे आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. आमच्याकडे त्याला चिकोल्या बोलतात. मी कणिक मळून घेत आहे. एक साईडला मी वरण तयार करून घेतलेलं आहे. आपण साधं वरण जसं तयार करतो तसं करून घ्यायचे आहे. कणिक थोडी घट्टच मळायची आहे. हे बघू शकता तुम्ही, माझं वरण मी शिजायला ठेवलेलं आहे. वरणाला उकडी येऊ द्यायची आहे. आता मी इथे चपातीसारखं लाटून घेणार आहे. त्याला तेल लावून मळून घ्यायचं आहे. आपण ज्या प्रकारे चपाती लाटतो त्याच प्रकारे लाटून घ्यायची, फक्त थोडी जाड ठेवायची, एकदम पातळ अशी लाटायची नाही. इथे चपाती लाटून झालेली आहे. त्यानंतर आपण ज्या प्रकारे शंकरपाळे कट करतो किंवा ढोकळे कट करतो त्या प्रकारे कट करून घ्यायचे आहे. जास्त मोठ्या आकारात कट नाही करायचे, मीडियम साईजमध्ये कट करायचे आहे. वरणात मीठ टाकायचे आहे आणि हे कट करून झाल्यानंतर वरणाला उकळी आली की नंतर ते त्यात सोडायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सोडते. थोडं तेल टाकून घ्यायचे आहे. तेलामुळे ते एकमेकांना चिटकत नाहीत. वरणाची कन्सिस्टन्सी ही पातळ ठेवायची आहे, कारण नंतर ते घट्ट होते. इथे मी दुसरी चपाती पण लाटून घेत आहे. ते पण त्याच प्रकारे त्यात सोडून द्यायचे आहे.
हे सर्व सोडून झाल्यानंतर छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे. झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. मुलांना खायला तर अतिउत्तम आहे. पास्ता वगैरे खाण्यापेक्षा हे बरे. याला आमच्याकडे चिकोल्या बोलतात, काही काही ठिकाणी भरड सुद्धा बोलतात. मी इथे बदाम भिजत घालून घेतलेले आहेत. इथे माझे सर्व कामं झालेले आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.